नमस्कार मित्रांनो, मी तन्मय दातीर असोसिएट आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझाईन स्टुडिओ। आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या नवीन ऑफिसचं डिझाईन टूर, जिथे डिझाईन आणि क्रिएटिव्हिटी दोन्ही एकत्र येतात। चला तर मग सुरू करूया आपल्या दातीर असोसिएट ऑफिस डिझाईन टूर। स्वागत आहे तुमचं दातीर असोसिएट आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझाईन स्टुडिओमध्ये। हे आहे आमचं 550 स्क्वेअर फूटचं ऑफिस, इथे प्रत्येक इंचात डिझाईन आणि विचार दोन्ही भरलेले आहेत। हे ऑफिस केवळ आमचं वर्क स्पेस नाही, तर डिझाईनचं हर्ट आहे। दातीर असोसिएटची सुरुवात एका छोट्या कल्पनेतून झाली। असं स्पेस तयार करायचं जिथे क्रिएटिव्हिटी, कम्फर्ट दोन्ही एकत्र येतील। रेसिडेन्शियल आणि कमर्शियल दोन्ही प्रोजेक्ट करताना आम्ही एक गोष्ट शिकलो, डिझाईन हे फक्त सौंदर्य नसून ते एक अनुभव आहे। या ऑफिससाठी आमचं उद्दिष्ट स्पष्ट होतं, मॉडर्न, फंक्शनल आणि वेलकमिंग डिझाईन तयार करायचं। पण आमच्यासमोर मोठे चॅलेंजेस होते। हे सगळं आम्हाला केवळ 550 स्क्वेअर फूटमध्ये करायचे होते। त्यात वास्तुशास्त्राचाही समावेश होता। आमच्या बेसिक रिक्वायरमेंट होत्या एंट्रन्स, ब्रँडिंग, रिसेप्शन विथ वेटिंग एरिया, एक केबिन, एक कॉन्फरन्स रूम, स्टाफ एरिया आणि एक छोटीशी पॅन्ट्री विथ वॉशरूम। त्याशिवाय आम्हाला हवं होतं एक मोठं स्टोरेज एरिया आणि छोटीशी बुक लायब्ररी कॉर्नर, जिथे आमच्या डिझाईन, सॅम्पल, कॅटलॉग्स आणि रेफरन्स बुक नीट आणि ऑर्गनाइज राहतील। अशा मर्यादित जागेत सुद्धा आम्ही एक मोठं आणि ओपन फील मिळवण्यासाठी स्मार्ट प्लॅनिंग केली। आमचा मुख्य विचार होता स्पेस कमी पण फील मोठं झालं पाहिजे, म्हणून सॉलिड वॉल न वापरता आम्ही ग्लास पार्टिशन निवडल्या। या ग्लास पार्टिशनमुळे प्रत्येक स्पेस वेगळी वाटते, पण तरीही व्हिज्युअली कनेक्टेड राहतं। नॅचरल लाईट आणि रिफ्लेक्शनमुळे जागा अधिक प्रकाशमय आणि ओपन दिसते। यामुळे ऑफिसला एक मॉडर्न, एलिगंट आणि प्रीमियम लुक मिळाला। ॲज पर वास्तू मेन केबिनमध्ये बॅक साईडला आम्हाला राऊंड इलेमेंट घ्यायचा होता। काय करता येईल याचा बराच विचार केला आणि एक कल्पना सुचली। छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा घेऊन आम्ही राऊंड इलेमेंटमध्ये राजमुद्रा डिझाईन करायची ठरवली।
तर मित्रांनो, हे होतं आपलं ऑफिस टूर. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो, कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की ऑफिसमधला कुठला पार्ट, कुठला भाग तुम्हाला सर्वात जास्त आवडला. धन्यवाद मित्रांनो. चला भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.